चला फ्रेंड्स, माझ्या बागेत आज खूप तुम्हाला मजा येणार आहे, तर नक्की व्हिडिओ पहा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. खूप दिवसांनी वांगी काढायची आहेत, भरपूर आलेली आहेत, मध्ये काढली आहेत, पण आज बघा भरघोस असं हार्वेस्टिंग करून दाखवते वांग्याचं. तर या. तर आज तुम्ही नुसतं हार्वेस्टिंग नाही पाहणार आहात, तर माझ्या मेहनतीचं आणि कष्टाचं फळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि मलाही जो आनंद होतोय ना, तोही तुम्ही पाहू शकताय. तर पहा, मी चालू केलेला आहे टोपली भरायला ह्या सुंदर अशा चमकदार, लांब लचक आणि खूप खूप टेस्टी अशा वांग्यांनी. हळूहळू माझी टोपली भरायला लागेल आणि तुम्हाला कळेलच की माझ्या बागेनं आज मला माझ्या मेहनतीचं किती मोठं फळ दिलं आहे. आणि आपण आपल्या कष्टानं जोपासलेलं एक एक रोप आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं. आणि त्याच रोपाला जशी ही नवीन फुलं आणि फळं येतात, तेव्हा आनंद अक्षरशः गगनात मावत नाही. आणि आज माझं काहीसं तसंच झालं आहे. ऑर्गॅनिक बागेचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा स्वाद. मार्केटमधल्या भाज्यांपेक्षा ह्या ऑर्गॅनिक भाज्यांची टेस्ट काही वेगळीच असते आणि ती मी अनुभवली आहे. तुम्ही तुमच्या छोट्याशा जागेत किंवा मोठ्या बागेत कोणत्या ऑर्गॅनिक भाज्या ग्रो करता, वाढवता, हे मला नक्की ऐकायला आवडेल. तुम्ही बघत असाल दोन प्रकारची वांगी आहेत, ही लांबच्या लांब वांगी आणि ही गोल वांगी. फ्रेंड्स, हे पहा, पूर्ण टोपली भरलेली आहे वांग्यानी. हे ह्या आपल्या बागेतलं झालं. आता त्या बागेतली काढूया वांगी. चला. तर फ्रेंड्स, आलेले आहे आपल्या नवीन ह्या गार्डन मध्ये. तर इथं ही भरपूर वांग्याची झाडं फुल वांग्यानी भरली आहेत. काही हिरवी आहेत तर काही जांभळी आहेत. चला काढूया. ते मी काटे आहेत. पाहताय ना फ्रेंड्स, हे बघा टोमॅटो कसे भरून असे वाकलेत झाडं. बघताय, इतके मोठे मोठे टोमॅटो पण आहेत. हे पण आपल्याला काढायचेत अजून. हे बघा साईज. फ्रेंड्स, वांग्याचा साईज पहा. ओ वाव, जम्बो वांग निघालेलं आहे आपल्या भरतासाठी. ह्या वांग्यांचं भरीत करा किंवा भाजी करा, काहीही केलं तरी टेस्टी होतं. इथंही दोन प्रकारची म्हणजे दोन आकाराची वांगी आहेत आणि दोन कलरची सुद्धा. आज खरंच इतकी वांगी हार्वेस्ट केली आहेत की ही टोपली भरून ओसंडून व्हायला लागली वांग्यांनी. हे पहा फ्रेंड्स, हिरवं वांगही आलंय आपल्या इथं. हिरवी वांग्याची पण रोपं आहेत. ह्या वेळेला मला पाहायचं आहे हिरवं वांग किती मोठी, म्हणजे ह्याची किती मोठी वाढ होती ती. निसर्गाची कमालच आहे. काय चमकदार आणि सुंदर अशी वांगी लागलीत पहा. मीच प्रत्येक वांग बघताना इतकं छान वाटतंय मला. तर फ्रेंड्स, इतक्या आपल्या भरघोस वांग्याच्या हार्वेस्टिंग नंतर चला थोडं टोमॅटोचं हार्वेस्टिंग करूया. टोमॅटोचं हार्वेस्टिंग म्हणजे हिरव्यागार अशा रोपातून असं लाल भडक टोमॅटो डोकावून पाहत असतात, ते शोधायचे आणि त्याला हार्वेस्ट करायची.
आणि मी हे लाल झालेले पटापट काढते टोमॅटो, कारण मग एकदम पिकणार हे टोमॅटो. ह्याचा आकारही मोठा आहे, मी थोडे दिवसांनी तुम्हाला दाखवीनच. जेव्हापासून हे अर्धे कच्चे पिकलेले टोमॅटो मी काढते ना, तेव्हापासून रोज आमच्या घरी टोमॅटोची चटणी बनते. फ्रेंड्स, मी तुम्हाला रेसिपी दाखवली होती. कुणी कुणी टोमॅटोची चटणी तशी करून पाहिली कमेंटमध्ये जरूर मला कळवा. फ्रेंड्स, थोड्याच दिवसात तुम्ही काकडीचंही भरघोस हार्वेस्टिंग माझ्या शेतात पाहालच. शेजारी दिसतायत वेल सर्व फुलांनी भरलेले. पिकलेत का? फक्त पिकलेलेच काढतोय आम्ही, कारण परत साईज वाढतो टोमॅटोचा. हे पहा, बाकी हिरवे आहेत, शोधतीये. लाल झालेत तेवढेच काढायचे आपण. हे पहा, हे आहे आजचं आपलं हार्वेस्टिंग. फ्रेंड्स पहा, तुम्हाला आजचा हा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड्स जरूर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत जर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.